तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला। 8 खासदारांसोबत यावेळी पंतप्रधान मोदींनी जेवणाचा आस्वाद घेतला। यात महाराष्ट्रातील खासदार हिना गावित या देखील उपस्थित होत्या। पंतप्रधान मोदींचा आहार नेमका कसा आहे, यावेळी मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली, या संदर्भात हिना गावित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच नव्या संसदेच्या इमारतीतल्या कॅन्टीनमध्ये दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांच्याबरोबर काही ठराविक खासदार होते। 8 खासदार एकूण होते देशभरातले आणि त्यापैकी 1 खासदार होत्या महाराष्ट्रातल्या आपल्या हिना गावित। स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। एक तर पहिल्यांदा तुम्ही पंतप्रधानांसोबत आज दुपारचं जेवण, तेही संसदेच्या कॅन्टीनमध्ये, कसा होता अनुभव? खूप छान अनुभव होता। अगदी माझ्या जीवनातला एक मेमोरेबल आणि हिस्टॉरिक असा क्षण म्हणायला हरकत नाही, कारण एरवी आम्ही कॅन्टीनमध्ये सर्व खासदार जेवण करत असतो, परंतु पंतप्रधानांसोबत त्याच कॅन्टीनमध्ये तिथलं जेवण करायची एक संधी आम्हाला मिळाली आणि खूप छान त्यांनी गप्पाही मारल्या। काय मेनू काय होते जेवणाच्या वेळेला, तोही प्रश्न मला विचारायला आवडेल। त्यांनी शाकाहारी थाली त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी मागवली आणि कॅन्टीनचं जेवण त्यांनीही पहिल्यांदाच त्या ठिकाणी खाल्लं आणि आम्हाला त्यांनी गेल्या गेल्या पहिल्यांदा विचारलं की मी पहिल्यांदाच इथे कॅन्टीनमध्ये जेवतोय, पण इथलं जेवण वगैरे चांगलं आहे का, कसं आहे? तर आम्ही म्हटलं सर इथलं जेवण खूप छान आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही थाली खाल्ली आणि थाली खात असताना मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही दुपारी जेवता का? तर ते म्हणाले नाही, मी दुपारी जेवत नाही, मी सकाळी नाश्ता करतो आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चहा घेतो आणि मग रात्री थोडंसं लाईट जेवण मी करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।